अध्याय 7वा. ओवी क्रमांक 171 पासून आता सुरुवात करूयात. तेणे भूते भांबावली म्हणून संसाराची या आडवा माझी पडिली, मग महादुःखाच्या घेतली दांडेवरी. त्या योगाने प्राणी मात्र भ्रम पाहून संसाररूप अरण्यात पडतात व त्यांना महादुःखाचे रपाटे सोसावे लागतात. श्लोक 28वा. येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वंद्वमोहनिर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः. अर्थात, पण ज्या पुण्यकर्म करणाऱ्या जनांचे पाप क्षीण झालेले असते ते पुण्यवान लोक द्वंद्वमोहापासून सर्वथा मुक्त व दृढवत होतात, मला भजतात. ऐसे विकल्पाचे वायाणे कांटे देखोनी सणाने, जे मती भ्रमाचे पासावणे घेती चिना. याप्रमाणे विकल्पाचे तीक्ष्ण परंतु निष्फल काटे पाहून ज्यापासून मतिभ्रमाचे पाश उत्पन्न होतात त्यांना जे मानित नाहीत. उजू एकनिष्ठेच्या पाऊली रगडुनी विकल्पाची या भाली, महापातकांची सांडिली अटवी जिही. भक्तीच्या एकनिष्ठेच्या पावलांनी जे नीट जाताना विकल्पाचे भाल्यासारखे काटे चिरडून टाकतात ते महापातकांचे जंगल टाळून सरळ मार्गाने जातात. मग पुण्याचे धावा घेतले आणि माझी जवळी कपातले, किंबहुना ते चुकले वाटवधेयाम. नंतर पुण्याच्या मार्गाने धूम ठोकून माझे सान्निध्य पावतात आणि अशा रीतीने वाटमाऱ्यांच्या कामक्रोधादिकांच्या हातून सुटतात. श्लोक 29वा. जरा मरण मोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये, ते ब्रह्म तद्विदुः कृत्स्नमध्यात्मं कर्म चाखिलम. अर्थात, जे वृद्धपणा व मरण यापासून मुक्त होण्यासाठी माझाच आश्रय करून यत्न करीतात ते भक्त त्या परब्रह्माला जाणतात, समग्र प्रत्यगात्म वस्तू व सर्व कर्म जाणतात. एरवी तरी पार्था जन्ममरणाची निमे कथा, ऐसी या प्रयत्नाते आस्था विये एरवी पार्था, जन्ममरणांच्या फेऱ्यातून सुटावे असे जे साधन आहे त्याच्या प्राप्तीची ज्यांना इच्छा उत्पन्न होते, तया तो प्रयत्नोची एके वेळे मग समग्र परब्रह्मे फळे, जया पिकले या रसुगळे पूर्णतेचा. त्यांना त्यांचा तो प्रयत्न केव्हा तरी फलद्रूप होऊन ब्रह्मप्राप्ती होते व पिकलेल्या फळांच्या रसाप्रमाणे ते पूर्णतेस पावतात. ते वेळी कृत्यता जगभरे, तेथ अध्यात्माचे नवलपण पुरे, कर्माचे काम सरे विरमे मन. त्यावेळी आम्ही धन्य आहोत असे त्यांना वाटून सर्व जगभर आनंद भरलेला दिसतो. नंतर आत्मज्ञानाची हौस पुरी होऊन व कर्मे जागच्या जागी राहून त्यांचे मन शांत होते. ऐसा अध्यात्म लाभूतया होय गा धनंजया, भांडवल जया उद्यमी मी. हे धनंजया, अशा रीतीने त्यांना आत्मज्ञानाचा लाभ होतो, कारण त्यांच्या या परमार्थरूप व्यापारात भांडवल मीच आहे. तया ते साम्याची ये वाढी, ऐक्याची सांदे कुळवाडी, तेथ भेदाची या दुबळवाडी नेणी जे तया. त्यांना समदृष्टी हेच व्याज मिळून ऐक्यरूप संपत्तीची समृद्धी होते. यामुळे भेदरूप दैन्याची ओळखही राहत नाही. श्लोक 30वा. साधिभूताधिदैवं मां साधियज्ञं च ये विदुः, प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतसः. अर्थात, जे अधिभूत व अधिदैव यांसह आणि अधियज्ञासह मला जाणतात ते सप्ताहित चित्त झालेले शांतचित्त भक्त मरणाच्या वेळीही मला जाणतात. इति श्री भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे ज्ञानविज्ञानयोगो नाम 7मोऽध्यायः. जिहि साधिभूतात्माते प्रतीतीचे निहाते, धरुणी अधिदैवाते शिवतले गा. ज्यांनी अनुभवाच्या हातांनी मायावश जीवाला धरून पांचभौतिकांसह मला स्पर्श केला, जया जाणीवेचे निवेगे मी अधियज्ञो ही दृष्टीरिगे, ते तनुचे निवियोगे विरये नव्हती. ज्यांनी ज्ञानाच्या बलाने मला अधियज्ञ परमात्मा या दृष्टीने पाहिले त्यांना शरीराच्या वियोगाने मरणसमयी दुःख होत नाही.
एरवी आयुष्याचे सूत्र विघडता, भूतांची उमटे खडाडता, काय न मरत याची ही चित्ता, युगांतू नोहे. एरवी आयुष्याची दोरी तुटावयाचे बेतात आली असता प्राण्यांची जी खळबळ उडून जाते ती पाहून न मरणाऱ्यांच्या चित्ताला सुद्धा युगांत प्रलयकाळ ओढवल्यासारखे नाही का होत. परिनेणो कैसे पैगा, जे जडोनी गेले माझी या अंगा, ते प्रयाणींची या लगबगान सांडितीची माते. परंतु ते माझ्या ठाई कसे व किती ऐक्य दशेला पावले आहेत हे वर्णन करणे अशक्य आहे, कारण ते मरणाच्या अवघड प्रसंगीही मला विसंबत नाहीत. एरवी तरी जाणं ऐसे जे निपुण, तेची अंतकरण युक्तयोगी. एरवी असे पक्के समज की जे अशा प्रकारे पूर्णज्ञानी आहेत तेच अंतकरणाने माझे ऐक्य पावले आहेत. तव इये शब्द कुपिके तळी, नोडवेची अवधानाची अंजुळी, जे नावे का अर्जुन तये वेळी मागांची होता. हे तत्व सांगते वेळी श्रीकृष्णाच्या मुखातील शब्दरूप कुपीच्या खाली अर्जुनाची अवधानरूप ओंजळ नव्हती, कारण त्याचे चित्त मागील 29व्या श्लोकार्थाच्या चिंतनात गुंतले होते. जे थतत ब्रह्मवाक्य फळे, जिये नाना अर्थ रसे रसाळे, बहकता ते परिमळे भावाचेनी. त्या ठिकाणी ती ब्रह्मप्राप्तीपादक वाक्ये हीच फळे पुष्कळ अर्थरूपी रसाने भरलेली होती व त्याचा भक्तिरूप सुवास चोहीकडे पसरला होता. सहज कृपा मंदा निळे, कृष्णद्रुमाची वचन फळे, अर्जुन श्रवणाची ये खोळे अवचित पडिली. त्यावेळी कृष्णकृपारूप मंद वाऱ्याच्या योगाने श्रीकृष्णरूप वृक्षापासून वचनरूप फळे अर्जुनाच्या श्रवणरूप ओटीत सहज येऊन पडली. तिये प्रमेयाची हो कावळली, किम ब्रह्मरसाच्या सागरी चुबू कळिली, मग तैसीची काम घोळिली परमानंदे. ती फळे वेदांत सिद्धांताचीच बनलेली, ब्रह्मरसाच्या समुद्रात बुचकळलेली व तशीच परमानंदरूप साखरेत घोळलेली होती. तेणे बर्वेपणे निर्मळे अर्जुना उन्मेषाचे डोहळे, घेता ती गळाळे विस्मयामृताचे. अशा रीतीने बनलेली जी निर्मळ फळे त्यांच्या अर्थरूपी गाभ्याच्या ज्ञानाचा लाभ व्हावा अशी अर्जुनास इच्छा उत्पन्न होऊन तो विस्मयरूप अमृताचे घोट घेऊ लागला. तिया सुखसंपत्ती जोडलिया, मग स्वर्गा वाती वांकुलिया, हृदयाच्या जीवी गुतकुलिया होत आहाती. अशा रीतीने सुखसंपत्तीच्या लाभामुळे अर्जुनाच्या अंतकरणात आनंदाच्या इतक्या गुदगुल्या होऊ लागल्या की तो स्वर्गसुख भोगणारासही टुकटुक माकड करू लागला, म्हणजे तुच्छ मानू लागला. ऐसे वरी चिलीची बरवा, सुख जाओ लागले फावा, तव रसस्वादाची या हवा लाहो केला. याप्रमाणे त्या फळांचे बाहेरील स्वरूप पाहून त्याचा आनंद वाढू लागला. त्यावेळेस त्या फळाची चव घेण्याची जिभेला उत्कट इच्छा उत्पन्न झाली. झडकरी अनुमानाचे निकरतळे, घेऊनी तिये वाक्य फळे, प्रतीती मुखे एके वेळे घालू पाहे. म्हणून लवकर अनुमानरूप हस्तावरती श्रीकृष्ण वाक्यरूप फले घेऊन ती तो अनुभवरूप मुखात एकदम टाकू लागला. तव विचाराची या रसना न दाटती, परीही तुझ्या दशनी न फुटती, ऐसे जाणवनी सुभद्रापती चुंबीची ना. त्यावेळी विचाररूप जिभेने ती घेता येईनात व हेतुरूप दातांनी फुटेनात असे जाणून सुभद्रापती जो अर्जुन तो त्यांना तोंड लाविना. मग चमत्कारला म्हणे, ये जळीची मा तारांगणे, कैसा झकविलो असलगपणे अक्षरांचेनी. मग चमत्कार वाटून असे म्हणतो की अहो, पाण्यात दिसणाऱ्या नक्षत्राप्रमाणे या अक्षरांच्या सुंदरपणाने अक्षरांना फल समजून मी कसा फसलो. इये पदे नव्हती फुडिया, गगनाची या घडिया, एथ आमुची मती बुडालिया, थाओ न रिघे. ही अक्षरांची पदे नसून केवळ आकाशाच्या घड्या आहेत व ह्यात आमच्या बुद्धीने किती जरी बुड्या मारल्या तरी यांचा काही थांग लागावयाचा नाही. वांचुनी जाणावयाची के गोठी, ऐसे जीवी कल्पुनी किरीटी, तिया पुनरपी केली दृष्टी यादवेंद्रा. तेव्हा ही फले घेता येत नाहीत, तर मग ती जाणता कशी येतील असे अर्जुनाने मनात आणून पुन्हा यादवेंद्र श्रीकृष्णाकडे पाहिले. मग विनविले सुभटे, हा हो जी एक वाटे, सातही पदे
अनुच्छिष्टे नवले आहाती. मग अर्जुनाने देवांना विनंती केली की देवा, ही जी एकवटलेली 7 पदे त्यांचा कधीही कोणी स्वाद घेतला नाही, हे मोठे आश्चर्य आहे. एरवी अवधानाचे नि वहिलेपणे, नाना प्रमेयांचे उगाणे, काय श्रवणाचे नि अंगवणे, बोलोला हाती. एरवी लक्षपूर्वक ऐकत नसता, केवळ श्रवणाच्या जोरावर लक्ष नसता श्रवण केलेले असेल तर अनेक सामान्य सिद्धांताचे तात्पर्यार्थ तरी बोलून दाखविता येतील का? परी तैसेची हे नोहेची देवा, देखील अक्षरांचा मेळावा आणि विस्मयाची या जीवा विस्मयो झाला नाही. आणि त्यातूनही देवा, आपले हे बोलणे काही सामान्य नव्हे. ही अक्षरे नुसती पाहिल्यावर विस्मयाला देखील मोठे आश्चर्य वाटेल. कानाचे नि गवाक्षद्वारे, बोलाचे रश्मी अभ्यंतरे, पाहेना तव चमत्कारे, अवधान ठकले. कानाच्या झरोक्यातून बोलरूपी किरण आत शिरले नाहीत. तोच चमत्कार वाटून माझे लक्ष खुंटले, मती चालेना. देवींची अर्थाची चाडमज आहे, ते सांगत आहे वेळूनच आहे, म्हणून निरूपण लवला आहे की जो देवा. त्या शब्दांचा अर्थ समजण्याची मला फार इच्छा आहे असे म्हणण्यात जो वेळ चालला आहे तोही मला सहन होत नाही. म्हणून देवा, लवकर सांगा. ऐसा मागील पडतळा घेऊनी, पुढा अभिप्राय दृष्टी सुनी, देवींची माझी शिरवूनी आरती आपुली. याप्रमाणे मागील प्रत्यंतर घेऊन, पुढल्या अभिप्रायावर दृष्टी ठेवून व मध्येच आपली ऐकण्याची इच्छा दर्शवून अर्जुनाने विचारले, कैसी पुसती पाहे पा जाणीव, भिडेंची तरी लंघोने दिशिव, एरवी श्रीकृष्ण हृदयासी खेव देवो सरला. अर्जुनाची प्रश्न करण्याची काय शैली आहे पहा, की मर्यादेचे उल्लंघन न करिता श्रीकृष्णाच्या हृदयाला प्रेमालिंगन देण्यास तो तयार झाला. अहो श्री गुरु ते जै पुसावे, तै येणे माने सावध होवावे, हे एकची जाणे आघवे सव्यसाची. अहो, श्री गुरूंना ज्या वेळेस विचारावयाचे त्यावेळेस अशाच मर्यादेने विचारावे लागते. त्यांची मर्यादा कायम ठेवून कसे पुसावे हे फक्त एक सव्यसाची अर्जुनच जाणतो. आताम तयाचे ते प्रश्न करणे, वरी सर्वज्ञ श्रीहरीचे बोलणे, हे संजय आवडलेपणे सांगेल कैसे. आता त्याचे हे प्रश्न करणे आणि त्यावर सर्वज्ञ श्रीहरींचे उत्तर देणे हे संजय कशा प्रेमाने सांगेल ते पहा. तिये अवधान द्यावे गोठी, बोली जाईल नीट मराठी, जैसी कानाचे आधी दिठी उपेगा जाये. जी गोष्ट सरळ मराठी भाषेत सांगितली जाईल तिच्याकडे नीट लक्ष द्या, असे की ज्या योगाने कानाच्या अगोदर दृष्टीला अर्थ दिसेल. बुद्धीची या जिभा, बोलाचा न चाखता गाभा, अक्षरांची या भांबा, इंद्रिये जिती. बुद्धिरूप रसनेने त्या शब्दांचा रस न चाखता अक्षरांच्या शोभेने इंद्रिये तटस्थ व्हावी. पहा पा मालतीचे कळे, घ्राणासी कीर वाटले परिमळे, परीवरचिला बरवा काही डोळे सुखिये नव्हते. पहा की मालती पुष्पाच्या कळ्यांचा स्वाद नाकाला खरोखर येईल, परंतु त्याच्या बाहेरील सुरेखपणाने डोळ्यांना सुख होणार नाही का? तैसे देशी या हवावा, इंद्रिये करीती राणीवा, मग प्रमेयाची या गावा लेसा जाईजे. त्याचप्रमाणे मराठी भाषेच्या शोभेने इंद्रिये सुखाचे राज्य करतील, मग त्वरित सिद्धांताच्या गावाला जातील. ऐसेनी नागरपणे, बोलू निमे ते बोलणे, ऐका ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. अशा सुंदरपणाने जे बोलणे ऐकल्यापासून बोलणे बंद होते ते ऐका, असे निवृत्तीदास ज्ञानदेव म्हणतात. इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां सप्तमोऽध्यायः समाप्तम्. श्लोक 30 ओव्या 210. श्रीकृष्णार्पणमस्तु.